आता पाहूया जिल्ह्यांमधल्या टॉप 9 बातम्या। राज्यात एप्रिल मे महिन्यात पाणीवाणीचं संकट ओढावण्याची शक्यता। 3000 धरणांमधील पाणीसाठा 76%वर। बीडच्या प्रळीत राख माफियांचा हैदोस। दादाहरी वडगावातील अवैधरित्या राखेच्या वाहतुकीने ग्रामस्थ संतप्त। राख तळ्यात स्फोट घडवल्याने विहिरी उद्ध्वस्त, विहिरीतील पाणी शेतात। कांदा निर्यात बंदीनंतर कांद्याच्या बाजारभावात 60%ची घसरण। 20 दिवसांच्या तुलनेत 2500 रुपयांनी बाजारभाव कोसळले। छत्रपती संभाजीनगरमध्ये वेरूळ लेणी परिसरात विचित्र अपघात। एकाच वेळेला 5 वाहनं एकमेकांना धडकली। 2 ट्रकसह 3 कारचा चुराडा। 1 जण गंभीर जखमी तर तब्बल 5 तास महामार्गावर वाहतूक कोंडी। चंद्रपूरमध्ये वाळू चोरी रोखण्यासाठी प्रत्येक तलाठ्याला महाखनिज ॲप वापरणं बंधनकारक। तलाठ्यांना तस्करांच्या वाहनांचा ऑनलाईन पंचनामा करावा लागणार। सीसीटीव्हीच्या हालचालीही ॲपवर कळणार। रत्नागिरीच्या खेड तालुक्यात लंपीचा उद्रेक। तालुक्यात 38 तर जिल्ह्यात एकूण 215 जनावरं लंपीग्रस्त। नंदुरबारमध्ये तृणधान्य आणि भरड धान्यासाठी शासनाकडून खरेदी केंद्र सुरू। मात्र योग्य भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांची माल विक्रीकडे पाठ। गडचिरोली जिल्ह्यात लोक बिरादरी प्रकल्पाला 50 वर्ष पूर्ण। अविरतपणे आमटे कुटुंबियांकडून आदिवासी समाजाची सेवा। सलग 3 दिवस विविध कार्यक्रमांचं नियोजन। सांगली शहरात पहिल्यांदाच GMI मिस्टर इंडिया 2023 स्पर्धा संपन्न। देशभरातले अनेक मॉडेल सहभागी। दिविक्रिया या संस्थेकडून स्पर्धेचं आयोजन।